36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भोकरदन तालुक्यातील धावडा गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आवारा कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावातील विविध भागांमध्ये कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरताना दिसत आहे. मुख्य रस्ते, शाळा परिसर, अंगणवाडी, बाजारपेठ, मंदिर परिसर तसेच वस्ती भागामध्ये दिवसरात्र कुत्र्यांचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेषतः लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळी सायंकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेकदा कुत्र्यांचे कळप दुचाकीस्वारांच्या मागे धावत असल्यानं अपघाताचा धोका वाढलाय. तसेच अचानक कुत्रे रस्त्यावर आल्यानं वाहन चालकांना ब्रेक लावावा लागत असून गंभीर अपघात होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर होत असून नागरिकांना घराबाहेर पडतानाही भीती वाटते. शाळेमध्ये ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. काही नागरिकांनी कुत्र्यांनी पाठलाग करणे, अंगावर धावून येणे तसेच चावण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनाही घडल्याचं सांगितलं जात आहे. या वाढत्या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचं वातावरण असून ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनानं तातडीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होती. आवारा कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नियमानुसार त्यांची मोजणी, निर्जंतुकीकरण आणि लसीकरणाची मोहीम राबवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी प्रशासनानं तातडीने ठोस पावले उचलावीत. केवळ आश्वासने न देता धावडा गावातील आवारा कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून होती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मजहर पठाण, भोकरदन.